को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. लातूर जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस झाल्यानंतर शेतकरी समाधानी झालेले आहेत. आपण पाहू शकतो लातूरच्या आडत बाजारामध्ये जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांची जी रेलचेल आहे ते आपण पाहू शकतो आणि शेतकरी पेरते झालेले आहेत आणि शेतकऱ्यांनी आता बी बियाणे असतील, खते असतील, त्याची खरेदी सुरुवात केलेली आहे. आणि लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची जर स्थिती आपण पाहिली तर खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या हाती सोयाबीन लागलेलं नव्हतं आणि त्यामुळे शेतकरी एक प्रकारे हताश झालेले होते. दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यातला काही भाग करण्यात आलेला होता आणि शेतकऱ्यांसाठी विम्याची मदत असेल किंवा इतर मदत असेल ती पोहोचवण्यासाठी सरकारने प्रयत्न केलेले होते. आणि त्यानंतर रब्बी हंगामामध्ये देखील पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून रब्बी हंगाम पण गेलेला होता. नद्या कोरड्या ठाक पडलेल्या होत्या, ओढे कोरडे ठाक पडलेले होते. मात्र लातूर जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झालेला आहे. मोठा पाऊस झालेला आहे. सलग 12 तास पाऊस झाल्यानंतर पेरणी योग्य पाऊस असल्यानं शेतकरी जे आहेत ते बी बियाण्याच्या खतांच्या दुकानावर गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात लातूर जिल्ह्यामध्ये. आणि पुन्हा शेतकऱ्यांचा ओढा जर आपण लक्षात घेतला तर सोयाबीन पेरणीकडे असल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळेला सोयाबीन जे आहे ते 4500च्या वर सोयाबीनला भाव मिळालेला नव्हता आणि त्यामुळे शेतकरी हताश होते. तरी देखील आता पुन्हा जोमानं शेतकरी सोयाबीनकडेच वळताना पाहायला मिळत आहेत. तुरीचा जर भाव लक्षात घेतला तर 12,400 वर तूर थांबलेली आहे आणि तूर शेतकऱ्याच्या हातात नाही, मात्र शेतकऱ्यांकडे तुरीला भाव मिळतोय. सोयाबीनकडे पुन्हा एकदा शेतकरी वळताना आपल्याला पाहायला मिळतात. एकूणच जर लक्षात घेतलं तर समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांची लगबग जी आहे ती लातूरच्या बाजारात पाहायला मिळते. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.